कालच सायंकाळी 5 वाजता परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव यांनी सीजफायरची घोषणा केली आहे, युद्धबंदीची घोषणा केली आहे. तरी सुद्धा पाकिस्तान युद्ध बंद करण्यास तयार नाहीये. संधीचं उल्लंघन करणं हे त्यांच्या रक्तातच आहे, ही त्यांची एक नालायक नीती आहे. तरी सुद्धा आपण या ठिकाणी हे पाहणार आहोत की जर भारत पाकिस्तान युद्ध जर झालंच तर कोण जिंकेल, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम या ठिकाणी TRF या दहशतवादी संघटनेच्या 6 दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी बेशुद्ध गोळीबार केला. त्या बेशुद्ध गोळीबारमध्ये जवळजवळ 26 भारतीयांचे जीव गेले आणि यालाच प्रत्युत्तर म्हणून भारताने सिंदूर ऑपरेशन राबवले. त्या सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून जवळजवळ पाकिस्तानमध्ये स्थित असलेले 9 दहशतवाद्यांचे स्थळ त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आले. त्यापैकी बहालपूर या ठिकाणी जैश ए मोहम्मदचं मुख्यालय असल्यामुळे ते उद्ध्वस्त करण्यात आलं. दुसरं आहे मुरुदेके, या ठिकाणी लष्कर तैयबांचं मुख्यालय असल्यामुळे ते उद्ध्वस्त करण्यात आलं. गलपूर या ठिकाणी दहशतवाद्यांचा अड्डा असल्यामुळे तेही त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलं. सवाई या ठिकाणी लष्कर तैयबाचा अड्डा होता, तोही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला. बिलाल या ठिकाणी जैश ए मोहम्मदचं हवाई तळ होतं, तेही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलं. कोटली या ठिकाणी बॉम्बगोळ्यांचं प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे तेही त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलं. सियालकोट जैश ए मोहम्मदचा त्या ठिकाणी अड्डा होता म्हणून तेही त्या ठिकाणी नष्ट करण्यात आला. महामुना या ठिकाणी हिजबुल मुजाहिदीन प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे तेही त्या ठिकाणी नष्ट करण्यात आलं. या ठिकाणी भारतीय सैन्याने हा हल्ला पूर्ण यशस्वीरित्या पार पाडला आणि यामध्ये हाफिज मोहम्मद जमील, मोहम्मद युसुफ अझहर, खालिद उर्फ अबू अक्सा, मोहम्मद हसन खान, अबू जिंदाल अशा टॉप 5 पाकिस्तान दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि सिंदूर ऑपरेशन हे पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडण्यात आलं. नमस्कार, मी मिरेश उजगरे, बोलभारी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. 7 मे रोजी भारताने पाकिस्तानमध्ये स्थित असणाऱ्या दहशतवादी तळांचा खात्मा केल्यामुळे पाकिस्तान वारंवार भारताला आण्विक क्षेपणास्त्राच्या धमक्या देत आहे. दहशतवाद्यांना थारा देणाऱ्या पाकिस्तानला विसर पडला वाटतं 1965च्या युद्धाचा, यांना विसर पडला 1972च्या युद्धाचा, यांना विसर पडला 1999च्या युद्धाचा, कारण की याच भारताने यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडलं होतं. आता खरं पाहता या ठिकाणी आता असा प्रश्न पडतो, जर खरंच युद्ध जर झालं तर कोण जिंकेल. या ठिकाणी खरे पाहता युद्ध हे ताकदीवर जिंकलं जात नाही. या ठिकाणी युद्ध जिंकलं जातं की त्या देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध कसे आहेत, त्या देशाचे व्यापारिक आणि राजनीतिक रणनीत्या कशा प्रकारच्या आहेत, या एकंदरीत या परिस्थितीवर ठरवलं जाईल की कोणता देश युद्ध जिंकेल. आणि तसं पाहता पाकिस्तानची छबी आंतरराष्ट्रीय लेवलला एक दहशतवाद्यांचा आश्रय देणारा देश म्हणून अशा प्रकारची एक छबी बनलेली आहे. या ठिकाणी जर आपण ताकदीचा विचार केला आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातली अण्वस्त्र क्षेपणास्त्राची जर तुलना आपण जर या ठिकाणी केली तर आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल की भारताकडे एकूण 180 अण्वस्त्र क्षेपणास्त्र आहेत तर पाकिस्तानकडे 170 आहेत. भारताचा लष्करी खर्च 86.1 अब्ज डॉलर आहे तर पाकिस्तानचा 10.2 अब्ज डॉलर आहे. जागतिक लष्करी बँकमध्ये भारताचा 4था क्रमांक लागतो तर पाकिस्तानचा 9वा क्रमांक लागतो. सक्रिय सैन्यबळ भारताकडे 14 लाख आहे तर पाकिस्तानकडे 6.5 लाख आहे. राखीव सैन्यबळ भारताकडे 11 लाख आहे तर पाकिस्तानकडे 5 लाख आहे. भारताकडे लढाऊ विमाने 643 आहेत तर पाकिस्तानकडे 418 आहेत. भारताकडे टँक्स म्हणजे रणगाडे 4201 आहेत तर तेच पाकिस्तानकडे 2627 आहेत. भारताकडे नौदल जहाजे 295 आहेत आणि तेच पाकिस्तानकडे 114 आहेत. भारताकडे विमानवाहू नौका म्हणजे INS विक्रांत सारखी विमानवाहू नौका 1 आहे तर पाकिस्तानकडे 0 आहे. पाणबुडी भारताकडे 20 आहेत तर पाकिस्तानकडे 9 आहेत. भारताचा GDP 3.7 ट्रिलियन डॉलर आहे तर पाकिस्तानचा GDP 370 अब्ज डॉलर आहे. जर या ठिकाणी एकंदरीत पाहिलं तर भारताकडे इतकी संपत्ती आहे की पाकिस्तान सारखे 5 ते 6 देश भारत सहज विकत घेऊ शकतो आणि भारताकडे इतके क्षेपणास्त्र आहेत की पाकिस्तान सारख्या देशांना तो पिछाडून उचलून आपटू शकतो. इतके क्षेपणास्त्र भारताकडे आहेत, एवढी ताकद भारताकडे आहे. तरी सुद्धा पाकिस्तान नमतं घेण्यासाठी तयार नाहीये, कारण की पाकिस्तानला तिथल्या जनतेला दाखवून द्यायचं आहे की आम्हीही काही कमी नाहीयेत. मुळात पाकिस्तान घाबरलेला आहे पण तिथल्या जनतेला दाखवून देण्यासाठी तो भारताच्या विरोधात फक्त पोकळ धमक्या देत आहे, दुसरं काहीच करत नाहीये. आणि अद्याप भारताने पाकिस्तानला कोणत्याच प्रकारे आण्विक क्षेपणास्त्राची धमकी दिली नाही, कारण की भारत हा बुद्धाचा देश असल्यामुळे धमक्या देण्यावर भारत विश्वास करत नाही. भारत डायरेक्ट ऍक्शन घेण्यावर विश्वास करतो. आणि या ठिकाणी दुसरा मुद्दा असा आहे, जर खरंच हे युद्ध जर झालंच
तर जगभरातून कोणता देश पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहील आणि भारताच्या पाठीशी उभा राहील आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया. जर हे जर युद्ध झालंच ना तर पाकिस्तानच्या बाजूने इराण, सौदी अरेबिया, चायना, तुर्की असे देश पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहतील. आणि यामध्ये विशेष गोष्ट अशी आहे, सौदी अरेबिया आणि इराण सोबत भारताचे घनिष्ठ आणि चांगले संबंध असल्यामुळे सौदी अरेबिया आणि इराण अप्रत्यक्षपणे केलाचा सपोर्ट करू शकतो, पूर्णपणे सपोर्ट करू शकणार नाही. आणि जर भारताचा जर विचार केला, जर युद्ध झालं तर भारताला सपोर्ट करणारे देश अमेरिका, रशिया, चायना, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, नेपाळ, बांगलादेश, भूतान या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय लेवलला काही संघटना आहेत, जसे की क्वाड संघटना, ब्रिक्स संघटना, G20 संघटना. यामध्ये अनेक देश एकत्र येऊन ह्या संघटना बनलेल्या असतात आणि या सर्व संघटना भारताशी निगडीत आहेत. ज्यावेळेस युद्ध होईल तर या सर्व संघटनेतले देश भारताच्या पाठीशी प्रत्यक्षरित्या उभा राहतील आणि भारताला पूर्णपणे सपोर्ट करतील. आता या ठिकाणी आपल्याला अंदाज आलाच असेल की जर युद्ध झालं तर कोण जिंकेल. तर खरं पाहता पाकिस्तान कधीच भारताला टक्कर देऊ शकणार नाही. पाकिस्तानने कितीही वेळेस प्रयत्न जरी केले तरी पाकिस्तान भारताला नेस्तनाभूत करू शकणार नाही. मुळात हा चायनावर डिपेंड असणारा देश आहे, म्हणून पाकिस्तान काहीच करू शकत नाही स्वतःहून. म्हणून जर चायनाने जर पाकिस्तानला पूर्णपणे सपोर्ट केला तर मग भारताला तो पूर्णपणे टक्कर देऊ शकतो, अन्यथा भारताला तो टक्कर देऊ शकत नाही. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक आढावा घेण्याचा प्रयत्न केला. जर खरंच युद्ध जर झालं तर कोण जिंकेल. युद्ध तर या ठिकाणी पूर्णपणे बंद झालेलंच आहे. आता आजच भारत आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी एक चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये भारत फक्त पाकिस्तान सोबत दहशतवाद याच मुद्द्यावर चर्चा करणार आहे, परंतु पाकिस्तानच्या खूप साऱ्या अशा भारतातून आहेत, या सर्व गोष्टीवर पाकिस्तान इतर गोष्टीवर चर्चा करणार आहे. परंतु भारत कोणत्याच गोष्टीला थारा न देता फक्त दहशतवाद या मुद्द्यावर चर्चा करेल आणि यामधून तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल की दहशतवाद थांबला जाईल की नाही. यावर भारत ही पाकिस्तानवर काही अटी शर्ती टाकणार आहे. त्या अटी शर्तीच्या माध्यमातून जर पाकिस्तानने त्या अटी शर्ती मान्य केला तरच भारत कुठेतरी शांत राहील. आणि सिंधू करार जो झालेला आहे, पाण्याचा जो सिंधू करार जो झालेला आहे तो काही नाहीसा होणार नाहीये, तो आहे तसाच राहणार आहे. तो सध्या तरी तो स्थगितच आहे आणि तो स्थगितच राहणार आहे. आता बघायचं हे आहे की खरंच पाकिस्तान विश्वास करण्याच्या लायकीचा आहे की नाही. खरंच आजच्या बैठकीमध्ये पाकिस्तान सर्व अटी मान्य करेल का, आणि जर अटी मान्य केला तर पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या लायकीचा आहे का. तुम्हाला हे व्हिडिओ बघून काय वाटतं, तुमचे मते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलभारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.